Welcome students in the class of organic chemistry. So friends, today we are going to discuss about the stereoisomerism. So before start stereoisomerism, I just want to recall our last lecture. So in last lecture, we start our first unit, that is stereoisomerism. So what is stereoisomerism and what is meant by isomerism and different types of isomerism in last lecture we very well discussed. So in last lecture we start with isomerism. So isomerism having the compound having same molecular formula but different arrangement of atoms or groups are called isomers, and this phenomenon is called as isomerism. We know that. त्यानंतर आपण आयसोमेरिझमचे दोन टाइप्स डिस्कस केले की ज्याच्यात होतं किंवा आयसोमेरिझम क्लासिफाय केलं जातं दोन टाईप्समध्ये. ते कुठले तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम. परत आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझमला सुरुवात केली होती आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे परत जे चार टाईप्स होते ते सुद्धा मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केले. तर कुठले कुठले चार टाईप्स? ते चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम आणि मेटामेरिझम. तर हे चारही जे त्याचे टाईप्स होते आपण मागच्या लेक्चरला अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेले आहेत. तर आज आपण आयसोमेरिझमचा दुसरा जो टाईप आहे स्टेरिओ आयसोमेरिझम, किंवा आपला जो मेन टॉपिक आहे किंवा जे लेक्चर आहे आपलं, जे आपलं हे युनिट आहे स्टेरिओ आयसोमेरिझम, तर त्याला सुरुवात करणार आहोत किंवा स्टेरिओ आयसोमेरिझमपासून आपण स्टार्ट करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज स्टेरिओ आयसोमेरिझम? So, compound having same molecular formula, same structural formula, but different arrangement of atoms or groups in the space are called stereomers, and the phenomenon is called as stereoisomerism. याच्या आधी आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन जर बघितली होती, म्हणजे आयसोमेरिझमचा जो पहिला टाईप स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, तर त्या टाईपमध्ये त्याची डेफिनेशन होती की कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम होता, म्हणजे काही त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला होता तो वेगळा होता. आता व्हॉट इज स्टेरिओ आयसोमेरिझम? तर असे कंपाऊंड्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा सेम आहे, परत त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असल्यावर पुढे काय तर त्याची जी अरेंजमेंट असणार आहे ग्रुप्सची किंवा ॲटम्सची त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये इन द स्पेस, म्हणजे स्पेसमध्ये जी काही अरेंजमेंट असणार आहे वेगवेगळ्या ॲटम्सची किंवा ग्रुप्सची, ती अरेंजमेंट ही डिफरंट असणार आहे. त्याला आपण स्टेरिओ आयसोमर्स म्हणतो, किंवा अशा आयसोमर्सला आपण स्टेरिओ आयसोमर्स म्हणतो की कंपाऊंडचे आपल्याला दोन वेगवेगळे आयसोमर्स मिळतील. आपण बघितले स्ट्रक्चरल आयसोमर्समध्ये. तर त्याच्यात काय बघितलं आपण? पहिला जो टाईप होता चेन आयसोमेरिझम, त्याच्यामध्ये एकतर स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रांच चेन असेल. दोन आपल्याला आयसोमर मिळायचे, एकतर स्ट्रेट असेल किंवा ब्रांच असेल. त्यानंतर दुसरा बघितला आपण पोझिशन, की आपल्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन असेल ती डिफरंट असेल, तसे आपल्याला दोन वेगवेगळे आयसोमर्स मिळतात. त्यानंतर फंक्शनलमध्ये काय तर फंक्शनल ग्रुप हा वेगळा असतो. तर आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं, एका ह्याच्यात अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप होता, दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथर हा फंक्शनल ग्रुप होता, आणि शेवटचा मेटामेरिझम. मेटामेरिझम म्हणजे फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम, पण त्याला ॲडजस्टंट जो अल्किल ग्रुप आहे तो डिफरंट असणार आहे, त्याला मेटामेरिझम किंवा मेटामर्स असं म्हणतो, म्हणजे वेगवेगळे दोन आयसोमर्स. तर आता आपल्याला स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये जे दोन आपल्याला आयसोमर्स मिळणार आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा सेम असणार आहे. फक्त त्या दोन आयसोमर्समधले जे ॲटम्स आहेत किंवा वेगवेगळ्या आयसोमर्समध्ये जे वेगवेगळे ग्रुप्स किंवा ॲटम्स असतात त्याची अरेंजमेंट जी आहे ती डिफरंट असणार आहे. त्या आयसोमर्सला आपण स्टेरिओ आयसोमर्स म्हणतो, आणि ती जी फेनॉमेनॉन असते त्याला स्टेरिओ आयसोमेरिझम असं म्हणतो. दॅट्स क्लिअर? सो दिस इज अबाउट स्टेरिओ आयसोमेरिझम. तर त्याच्यानंतर पुढे जाऊन परत स्टेरिओ ज्या पद्धतीने स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे पुढे चार वेगवेगळे टाईप पडले, चेन, पोझिशन, फंक्शनल आणि मेटामेरिझम, तसेच स्टेरिओ आयसोमेरिझमचे सुद्धा दोन टाईप्स मिळत आहेत. कुठले कुठले? तर फर्स्ट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि सेकंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर ह्या ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच्या अवतीभोवतीच आपलं पूर्ण जे चॅप्टर आहे ते याच्याच भोवती फिरणार आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा जो बेसिक पार्ट होता किंवा आयसोमेरिझमचा जो
फर्स्ट टाईप होता त्याचा बेसिक पार्ट आपण बघितलेला आहे. तर हे चॅप्टर जे आहे ते स्टेरिओ आयसोमेरिझम. मग स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये आपण बघतोय की त्याचे दोन टाईप्स आहेत, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर ह्या दोघं जे टाईप्सवरच आपलं पूर्ण चॅप्टर जे आहे ते चालणार आहे. सो स्टेरिओ आयसोमेरिझम हॅविंग टू टाईप्स. फर्स्ट वन इज ऑप्टिकल आयसोमेरिझम अँड सेकंड इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. हे आता सुरुवातीला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून आपण बघणार आहोत. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये जसं जसं आपण पुढे जाऊ तसंच ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नेमकं ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने होतं किंवा नेमकं काय असतं ते डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आता ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये नेमकं काय होतं आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये नेमकं काय होतं ते आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आधी एक्झाम्पल घेऊन आपलं व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये नेमकं काय होतं हे बघूयात. ते पुढे आपल्याला डिटेल्समध्ये बघायचंच आहे, पण इन शॉर्टमध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण लॅक्टिक ॲसिड घेतला. तर लॅक्टिक ॲसिडचं जे हे स्ट्रक्चर आहे आपल्यासमोर, दिस इज स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर लॅक्टिक ॲसिडचे आपल्याला दोन आयसोमेरिक फॉर्म्स मिळत आहेत, हा एक फॉर्म आणि हा एक फॉर्म. सो इन टू आयसोमेरिक फॉर्म्स, डी फॉर्म अँड यल फॉर्म. म्हणजे एक डी फॉर्म असणार आहे, एक यल फॉर्म असणार आहे. डी फॉर्म आणि यल फॉर्म का म्हणतो हेही आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात. सो लॅक्टिक ॲसिड आपल्याला एक्झिस्ट करतं दोन वेगवेगळे फॉर्म्स, एक डी फॉर्म आणि दुसरा यल फॉर्म. सो इन धीस टू फॉर्म्स अरेंजमेंट्स ऑफ ॲटम्स इज डिफरंट इन स्पेस. आपला टॉपिक काय आहे, स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये बघितलं आपण कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट ओनली डिफरंट इन अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन द स्पेस. सो इन धीस टू फॉर्म्स की लॅक्टिक ॲसिडचे हे जे दोन फॉर्म्स आहे, डी फॉर्म आणि यल फॉर्म, तर या दोघं फॉर्म्समध्ये अरेंजमेंट ऑफ ॲटम्सची आहे किंवा अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स जे आहेत, या पूर्ण वेगवेगळे जे ॲटम्स आहेत किंवा वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याची अरेंजमेंट ही डिफरंट असणार आहे इन द स्पेस. अँड इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिक कार्बन इन लॅक्टिक ॲसिड. आणि हे सगळं कशामुळे होतं आहे, तर लॅक्टिक ॲसिडमध्ये जो असिमेट्रिक कार्बन आहे, तर असिमेट्रिक कार्बनमध्ये काय ते पण आपण बघूया. अँड दिस टाईप ऑफ आयसोमेरिझम इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर आपण लगेच आता एक्झाम्पल घेऊन अजून याचं डिटेलमध्ये बघूया की समजा हा तुमचा एक लॅक्टिक ॲसिड, सिम्पल लॅक्टिक ॲसिड, की अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे. COOH, OH, CH3 आणि हायड्रोजन असे चार वेगवेगळे डिफरंट ग्रुप किंवा जे डिफरंट ॲटम्स आहेत ते अटॅच झालेले आहेत. आणि हे दुसरं स्ट्रक्चर लॅक्टिक ॲसिडचं. सो एक CH3 आहे, एक OH आहे, एक COOH आणि एक हायड्रोजन. सो व्हॉट इज असिमेट्रिक कार्बन. असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, जर तुम्ही हा कार्बन बघितला तर ह्या कार्बनला चारही जे ग्रुप्स आहेत असिमेट्रिक, म्हणजे कुठलीही सिमेट्री ज्याच्यात प्रेझेंट नाही त्याला आपण असिमेट्रिक असं म्हणतो. तर याच्यात जे काही चारही ग्रुप्स आहेत किंवा ॲटम्स आहेत ही चारही डिफरंट आहेत. एक COOH आहे, एक OH आहे, एक CH3 आणि हायड्रोजन. चारही एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. कोणतेही दोन किंवा तीन कोणतेही ग्रुप्स हे सिमिलर नाही, त्याच्यामुळे त्याला आपण असिमेट्रिक कार्बन किंवा या कार्बनला आपण असिमेट्रिक कार्बन म्हणू शकतो. तर याच्यात कुठले दोन ग्रुप सेम असते, इथे पण OH असतं इथे पण OH असतं, तर कुठून तरी सिमेट्री असते. म्हणजे असा प्लेन पास केला तर आपल्याला इकडे पण OH इकडे पण OH, म्हणजे तो सिमेट्रिक कार्बन झाला असता. पण चारही ग्रुप डिफरंट असल्यामुळे आपला असिमेट्रिक कार्बन. सो दिस इज डी फॉर्म. आता व्हॉट इज बाय डी, डी स्टँड्स फॉर डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर्स. डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी तुम्ही 11वी-12वीला हे शब्द ऐकलेले असणार, नाही ऐकलेले असणार तरी घाबरू नका, आपण ते डिस्कस करणारच आहोत. सो डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर अँड द सेकंड इन वन इज यल फॉर्म, दॅट इज लिव्हो रोटेटरी. जर तुम्ही दोघं स्ट्रक्चर्स बघितले किंवा दोघं आयसोमर्स बघितले तर दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर पण दोघांचं सेम आहे, पोझिशन सगळ्या त्याच आहेत, दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे. एक कार्बन, दोन, तीन कार्बन्स, त्यानंतर हायड्रोजन्स 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन, 1 2 3 ऑक्सिजन. इथे पण सेम 1 2 3 कार्बन्स, 1 3 आणि 1 4 5 आणि 6 हायड्रोजन्स आणि 3 ऑक्सिजन्स. तर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर पण सेमच आहे ना. तर फक्त अरेंजमेंट ऑफ ॲटम्स की त्याला वेगवेगळे जे ग्रुप्स आहेत त्याची अरेंजमेंट कशी डिफरंट असणार आहे ते बघूया. तर इकडे बघितलं OH हा इकडच्या साईडला आहे, हायड्रोजन इकडच्या बाजूला. पण आपला जो एल फॉर्म बघितला
तर जो OH आहे तो इकडच्या बाजूला आला. इथे जर बघितला OH इकडच्या साईडला, हायड्रोजन इकडे आहे, पण इकडे तोच OH इकडच्या बाजूला आला आणि हायड्रोजन इकडच्या बाजूला आला. म्हणजे अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इज डिफरंट. अरेंजमेंट ही जी होती इकडून होती, इकडे अरेंजमेंट ही डिफरंट झाली आहे, तरी मॉलिक्युलर फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे तरी. सो अशा पद्धतीने जी अरेंजमेंट आहे ती डिफरंट असणार आहे. आणि हे कशामुळे प्रेझेंट होतं की असिमेट्रिक कार्बन इन लॅक्टिक ॲसिड, की लॅक्टिक ॲसिडमध्ये हा असिमेट्रिक कार्बन आहे. असिमेट्रिक का तर चारही ग्रुप्स आहेत ते डिफरंट आहेत. आणि अशा पद्धतीच्या म्हणजे अशा पद्धतीचे स्टेरिओ आयसोमेरिझम होतो, याला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हणतो. सो दिस इज इन शॉर्ट अबाउट ऑप्टिकल आयसोमेरिझम. ही आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत, पण तुम्हाला सुरुवातीला थोडी आयडिया यावी याच्यासाठी. त्यानंतर आता पुढे व्हॉट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता फॉर एक्झाम्पल 2-ब्युटीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2-ब्युटीन. 1 2 3 4 सरळ सरळ लिहिला. CH3CH डबल बॉन्ड CH3. ब्युटीन 1 2 3 4 4 कार्बन्स. ब्युटीन 2 पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून ब्युटीन. सिंगल बॉन्ड असतं तर ब्युटेन असता. ट्रिपल बॉन्ड असतं तर ब्युटाईन. तर हे आपल्याला माहिती आहे 11वी-12वीपासून. सो दिस इज 2-ब्युटीन एक्झिस्ट इन टू आयसोमरिक फॉर्म. तर आता 2-ब्युटीनसुद्धा आपल्याला 2 आयसोमरिक फॉर्ममध्ये बघायला मिळतो आहे. फॉर्म सिस अँड ट्रान्स. दिस वन इज सिस फॉर्म अँड दिस इज ट्रान्स फॉर्म. सिस आणि ट्रान्स जरी ऐकलेलं नसेल, याच्यात तुम्ही ऐकलं असेल असं मी समजतो. नाही ऐकलेलं असेल तरी ते आपण बघणारच आहोत. सो सिस आणि ट्रान्सफॉर्म ड्यू टू अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इज डिफरंट वे अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड्स. तर याच्यात काय आपल्याला 2 आयसोमर्स आहेत, एक सिस आहे एक ट्रान्स आहे. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. दोघंही हा पण 2-ब्युटीन आहे, हा पण 2-ब्युटीन आहे. पण आपल्याला काय आता अरेंजमेंट ऑफ ॲटम्स जी आहे ते डिफरंट असते, ते स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये आपण ऐकलेलं आहे. पण मग आता इथे बघितलं तर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप इज डिफरंट वे अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे इथे आता इथे कार्बन तुमचा काहीच नव्हता, सगळे सिंगल बॉन्ड्स होते. पण ज्यावेळेस कार्बन डबल बॉन्ड आहे इथे, तर डबल बॉन्डमध्ये जी काही अरेंजमेंट असणार आहे ॲटम्सची किंवा ग्रुप्सची ती डिफरंट असणार आहे. सो दिस टाईप ऑफ आयसोमेरिझम इज कॉल्ड ॲज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर आता तुम्ही जर हे बघितलं तर कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. इथे जर तुम्ही दोघं CH3 बघितले तर हा CH3 सुद्धा तुमचा अबो आहे, हा CH3 सुद्धा अबो आहे किंवा एका साईडला आहेत. आणि हे दोघंही हायड्रोजन एकाच बाजूला आहेत. हा तुमचा सिस फॉर्म. सिस म्हणजे ज्यावेळेस दोघंही जे ग्रुप्स असतात ते सेम साईडला असतात, त्याला आपण सिस आयसोमर्स म्हणतो. आणि जर तुम्ही दुसरा आयसोमर बघितला तर हा CH3 आणि हा CH3 हे दोघंही अपोजिट आहेत एकमेकाला. हा CH3 इकडच्या साईडला आहे, हा CH3 जो आहे तो दुसऱ्या पोझिशनवर आहे. म्हणजे हे दोघंही ज्यावेळेस सेम साईडला होते तो तुमचा सिस फॉर्म. तोच हा CH3 जरी इथे असला पण दुसरा CH3 हा त्याच्या अपोजिट साईडला गेलेला आहे. आणि इथे जो हायड्रोजन होता तो त्याच्या CH3च्या जागेवर गेला आहे. म्हणजे दोघंही ज्यावेळेस अपोजिट असतात त्यावेळेस ट्रान्स, दोघंही ज्यावेळेस सेम साईडला असतात त्यावेळेस सिस. तर हे अजून आपण पुढे डिस्कसच करणार आहोत. पण इन शॉर्ट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम काय तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल इथे, की इथे आपल्याला 2 फॉर्म मिळतात, एक तर D फॉर्म आणि दुसरा L फॉर्म. काय होतं तर दोघांमध्ये आपल्याला अरेंजमेंट ऑफ ॲटम्स वेगळी बघायला मिळते, असिमेट्रिक कार्बन असतो. आणि इथे जर बघितलं तर आपल्याला एक सिस आयसोमर आणि एक ट्रान्स आयसोमर्स. ॲक्च्युअलमध्ये याचेसुद्धा पुढे 2 टाईप पडतात, की जो आपला स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 टाईप्स आहेत, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे आपल्याला 2 टाईप्स बघायला मिळतात, एक सिस आयसोमर किंवा 2 प्रकारचे आयसोमर्स बघायला मिळतात आपल्याला, एक सिस आयसोमर आणि दुसरा ट्रान्स आयसोमर. आणि जो आपला ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आपल्याला त्याचेसुद्धा 2 पुढे टाईप मिळतात, एक D फॉर्म आणि दुसरा L फॉर्म, किंवा एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरा लिव्हो रोटेटरी, असे त्याचे टाईप्स आहेत. तर ते इन शॉर्ट तुम्हाला समजले असतील असं समजतो. आणि आपण पुढे चालूया लगेच. तर आपण जे केव्हा असं बोलतोय स्टेरिओ आयसोमेरिझम, तर हे सगळं काही स्टेरिओ जे आहे ते मुळात स्टेरिओ केमिस्ट्री जी असते त्याच्यापासून जन्म घेते. आणि स्टेरिओ केमिस्ट्री म्हणजे काय ॲक्च्युअलमध्ये, तर स्टेरिओ केमिस्ट्री काय डिस्क्राईब करतं, तर
प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्युल्स ऑन द बेसिस ऑफ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. म्हणजेच काय तर जे आपलं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं किंवा स्ट्रक्चर जे 3 डायमेन्शनमध्ये बघितलं तर त्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचा म्हणजे किंवा 3 डायमेन्शनल मॉलिक्युलच्या प्रॉपर्टीज ह्या डिस्क्राईब करत असतं, त्याला आपण स्टेरिओकेमिस्ट्री म्हणतो. किंवा इन शॉर्टमध्ये काय तर स्टेरिओकेमिस्ट्री इज द स्टडी ऑफ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स असतात त्याचा स्टडी करणं किंवा त्याच्या प्रॉपर्टीचा स्टडी करणं म्हणजे इन शॉर्टमध्ये स्टेरिओकेमिस्ट्री. म्हणजे आपण पेपरवर जे लिहितो ते 2 डायमेन्शनल किंवा 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं, पण 3D शब्द ऐकला ना तुम्ही, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचा स्टडी करणं ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं त्याला आपण स्टेरिओकेमिस्ट्री असं म्हणत असतो. सो जे स्टेरिओ आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम, जॉमेट्री आयसोमेरिझम हे सगळं आपण 3D डायमेन्शनल स्ट्रक्चर्स आपल्याला स्टडी करायचं आहे किंवा त्याचे प्रॉपर्टीज ह्या सगळ्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. सो हे फक्त तुमच्या माहितीसाठी स्टेरिओकेमिस्ट्री काय असते. तर पुढे जाऊन लगेच आपण स्टेरिओ आयसोमेरिझमबद्दल बोलत होतो. तर स्टेरिओ आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमर्स. तर स्टेरिओ आयसोमर्सचे परत 2 टाईप्स पडतात. फर्स्ट वन इज कन्फर्मेशनल आयसोमर्स अँड सेकंड इज कन्फिग्युरेशनल आयसोमर्स. सो व्हॉट इज कन्फर्मेशनल आयसोमर्स अँड व्हॉट इज कन्फिग्युरेशनल आयसोमर्स. तर सगळ्यात आधी कन्फर्मेशनल आयसोमर्स बघूया. तर इन टू डिफरंट 3 डायमेन्शनल arrangement in space of the atoms are interconvertible by free rotation about carbon-carbon single bond. They are called conformational isomers. म्हणजे 2 वेगवेगळे आपले 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असलेले ॲटम्सची किंवा 2 वेगवेगळे असे कंपाऊंड्स की ज्यांच्या ॲटम्सची अरेंजमेंट जी आहे ती 3 डायमेन्शनल अरेंजमेंट दाखवलेली आहे इन द स्पेसमध्ये. तर ती जी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे त्या ॲटम्सची आपल्या दोघंही स्ट्रक्चर्सची ती दोघंही स्ट्रक्चर जे आहे ते इंटरकन्व्हर्टेबल असणार आहे बाय द फ्री रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आता इंटरकन्व्हर्टेबल म्हणजे काय किंवा इंटरकन्व्हर्जन म्हणजे काय, तर जे ॲटम्सची अरेंजमेंट असते 3 डायमेन्शनल अरेंजमेंट जी असते ॲटम्सची, तर ते म्हणजे कन्वर्ट होऊ शकतात वन अनादर. म्हणजे पुढची लाईन बघा, बाय फ्री रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं जर रोटेशन केलं तर ते फ्रीली रोटेट होऊ शकतात ॲटम्स. म्हणजे एकाची इंटरकन्व्हर्टेबल म्हणजे काय तर कन्वर्ट होऊ शकतात. म्हणजे हा पहिला जो आहे तो दुसऱ्याच्या जागी जाऊ शकतो, दुसरा पहिल्याच्या जागी जाऊ शकतो, म्हणजे पहिल्याच्या जागी येऊ शकतो, असं कन्वर्ट होऊ शकतात. सो दिस इज कॉल्ड इंटरकन्वर्ट बाय फ्री रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. म्हणजेच काय तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं जर आपण रोटेशन केलं तर हे रोटेशन केल्यानंतर जे ॲटम्स आहेत किंवा जे ग्रुप्स आहेत ते इंटरकन्वर्ट होऊ शकतात. म्हणजे एकमेकांच्या अदलाबदली करू शकतात जागेच्या फ्री रोटेशन केल्यानंतर किंवा इंटरकन्वर्ट होऊ शकतात. सो दिस इज कॉल्ड ॲज कन्फर्मेशनल आयसोमर्स किंवा कन्फर्मेशन्स. तर असे ॲटम्स किंवा असे ग्रुप्स जे इंटरकन्वर्टेबल आहेत किंवा ज्याचं कन्वर्ट होऊ शकतात बाय कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या रोटेशनने, तर त्याला आपण कन्फर्मेशनल आयसोमर्स म्हणतो. आणि त्या कन्फर्मेशनल आयसोमर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रोटोमर्स ऑर कन्फर्मर्स. म्हणजे हे तिघंही एकमेकाला आयडेंटिकल वर्ड्स आहेत. कन्फर्मेशनल आयसोमर्स किंवा रोटोमर्स किंवा कन्फर्मर्स यापैकी कुठलाही वर्ड जो आहे तो कन्फर्मेशनल आयसोमर्ससाठीच लागू होतो. त्यानंतर जो सेकंड टाईप आहे कन्फिग्युरेशनल आयसोमर्स. सो the stereoisomers which are not interconvertible under the normal conditions are called configurational isomers. तर हे कन्फर्मेशनचा एक्झॅक्टली अपोजिट, की जे स्टेरिओ आयसोमर्स जे आहेत किंवा जे 2 आयसोमर्स असणार आहेत ते आर नॉट इंटरकन्व्हर्टेबल. म्हणजे त्याच्यात कुठलंही कन्वर्ट होणार नाही. इंटरकन्व्हर्जन जे म्हणतो आपण ते कुठलेही होणार नाही आहे किंवा हा त्याच्या जागेवर जाऊ शकत नाही, तोही याच्या जागेवर जाऊ शकत नाही अंडर द नॉर्मल कंडिशन. म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये ते इंटरकन्व्हर्टेबल नसणार आहेत. त्याला आपण कन्फिग्युरेशनल आयसोमरिझम म्हणतो किंवा कन्फिग्युरेशनल आयसोमर्स म्हणतो. आणि हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ सर्टन टाईप्स ऑफ स्ट्रक्चरल रिजिडिटी. का तर काही स्ट्रक्चरमध्ये रिजिडिटी असते, म्हणजे ते
एवढी गर्दी असते की किंवा रिजिड मॉलिक्यूल म्हणजे काय, तर तो फ्रीली रोटेट नाही होऊ शकतो, अशाला आपण रिजिड मॉलिक्यूल म्हणू शकतो विदिन द मॉलिक्यूल. सो कशामुळे होतं, तर कशा टाईपचे मॉलिक्यूल त्याच्यात रिजिडिटी असल्यामुळे ते रोटेट नाही होऊ शकतात विदिन द मॉलिक्युल्समध्ये. अँड द आयसोमर्स कॅन बी इंटर कन्वर्टेड ओनली बाय ब्रेकिंग अँड रिमेकिंग ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड्स. मग याच्यात इंटर कन्व्हर्जन होऊ शकत नाही. तर मग याच्यात जर आपल्याला काही इंटर कन्व्हर्जन करायचं असेल तर ते कधी पॉसिबल होऊ शकतं, तर एकतर आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे जो बॉन्ड शेअरिंग करतो तो बॉन्ड एकतर तोडावा म्हणजे ब्रेक करावा लागेल किंवा रिमेकिंग किंवा नवीन बॉन्ड बनवावं लागेल, तेव्हाच याच्यात इंटर कन्व्हर्जन जे आहे ते शक्य होतं. अदरवाईज याच्यात हे जो आयसोमर्स असतं ते नॉन इंटर कन्व्हर्टेबल असतात. अँड नॉट बाय सिम्पली रोटेशन अबाउट द सिग्मा बॉन्ड. म्हणजेच ज्या पद्धतीने या दोघांमध्ये काय फरक, आता कन्फर्मेशन आणि कन्फिग्युरेशन. कन्फर्मेशनमध्ये काय होतं, तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं जर रोटेशन केलं तर ॲटम्स आपल्याला एका जागेवरून दुसरा जाऊ शकतो, तो इकडचा इकडे येऊ शकतो, म्हणजे इंटर कन्व्हर्जन होऊ शकतं कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये. त्याच्याच अपोजिट कन्फिग्युरेशनल आयसोमेरिझम. कन्फिग्युरेशनल आयसोमेर्मर्स म्हणजे त्याच्यात काय होतं की त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलमध्ये रिजिडिटी असल्यामुळे विदिन द मॉलिक्यूल ते आयसोमर्स जे आहे ते इंटर कन्व्हर्ट होत नाही किंवा नॉन इंटर कन्व्हर्टेबल असतात. आणि ते जर आपल्याला इंटर कन्व्हर्टेबल करायचे असतील तर मग आपल्याकडे काय ऑप्शन असतो, एकतर बॉन्ड ब्रेक करावा लागेल किंवा नवीन बॉन्ड बनवावा लागेल कोव्हॅलंट बॉन्ड. तर ते जे मॉलिक्युल्स असतात ते सिम्पली रोटेशन सिग्मा बॉन्डच्या रोटेशनने कुठल्याही पद्धतीचा कोव्हॅलंट बॉन्ड बनत नाही. त्याच्यासाठी एक तर बॉन्ड तोडावं लागेल किंवा बॉन्ड बनावं लागेल. दिस इज अबाउट कन्फिग्युरेशनल अँड कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. सो जे कन्फिग्युरेशनल आयसोमर्स आहे त्याचे दोन टाईप्स असतात की जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स. आता आपण आधी बघितलं स्टिरिओसोमर्सचे दोन टाईप्स ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि जे ऑप्टिकल आयसोमर्स. तर पुढे येऊन परत मग ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन न होता कन्फर्मेशन आणि कन्फिग्युरेशनमध्ये त्याच्यासाठी परत इथे घेतलं की ते कन्फिग्युरेशनलमध्ये जे आहेत जॉमेट्रिकल आयसोमर्स होत असतात किंवा ऑप्टिकल आयसोमर्स. म्हणजेच काय, तर इथे कुठल्याही पद्धतीचं इंटर कन्व्हर्जन होणार नाही आहे नॉर्मल कंडिशनला. तर इंटर कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला बॉन्ड ब्रेक करावं लागेल किंवा नवीन बॉन्ड बनवावं लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल आयसोमर्स असे दोन टाईप्स मिळतात कन्फिग्युरेशनल आयसोमर्सचे. तर अशा पद्धतीने आपण जे काही स्टेरिओ आयसोमर्सचे दोन टाईप होते, कन्फर्मेशनल आयसोमर्स आणि कन्फिग्युरेशनल आयसोमर्स, तर हे दोघंही अतिशय डिस्कस केलेले आहेत. तर याच्यात काही अडचण असेल तर विचारा. आता थांबतो इथे. थँक्यू.